तिळाचे लाडू हाताला चटके न लागता काही सेकंदामध्ये वळायचे आहेत, तर या पद्धतीने बनवून एकदम परफेक्ट अशी मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. यामध्ये आपण पाक बनवणार नाही आहोत किंवा हाताला चटकेही लागणार नाही आहेत लाडू बनवताना, आणि एक समान मस्त असे गोल गरगरीत लाडू तुम्ही बनवू शकता. तर यासाठी रेसिपी पूर्ण पहा. एकदम खुसखुशीत लाडू होण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये कोणती काळजी घ्यायची आहे, कसे लाडू बनवायचे ते मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर लाडू बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहेत, जराही कडक होत नाही. तर आता बघूया प्रमाण. तर इथे बघा मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेले आहेत लाडूचं. तर अर्धा किलो आपण तीळ घेतलेले आहेत. हे ना मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत, तुम्ही पॉलिशवाले तीळही घेऊ शकता. तर अर्धा किलो घेतलेले आहेत. त्यानंतर जेवढे आपण तीळ घेतलेले आहेत ना, त्याचंच आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण घेणार आहोत गूळ. तर हे लक्षात ठेवा, जेवढं तीळ घेणार आहोत तेवढंच आपण गूळ घेणार आहोत. तर इथे मी चिक्कीचा गूळ नाही घेतलेला आहे, साधा गूळ घेतलेला आहे. चिक्कीच्या गुळामुळे काय होतं, जे लाडू आहेत ना कडक चिवट होतात. साधा गूळ घ्या. त्यानंतर 100 ग्रॅम मी घेतलेले आहेत इथे शेंगदाणे, किंवा तुम्ही जी फुटाणा डाळ येते ना तीही घालू शकता. आता प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण वळूया गॅसकडे. तर आपल्याला काय करायचं आहे, तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती असा पॅन वगैरे पसरत ठेवा, म्हणजे काय होतं, तीळ लवकर भाजले जातात आणि एक समान भाजले जातात. तर गॅस एकदम मंद वरतीच ठेवायचे बरं का. आणि मंद गॅसवरती आपल्याला हे तीळ भाजायचे आहेत. आता तीळ भाजण्याचा ही एक पद्धत आहे. म्हणजे काय, जर जास्त प्रमाणात तीळ भाजले गेले ना, तर लाडू जे आहेत ना कडू लागतील. म्हणजे तीळ जे आहेत जास्त प्रमाणात भाजले की त्यांना कडवटपणा येतो. त्यामुळे एकदम मंद गॅसवरती तीळ ना असे फुटफुटेपर्यंत तीळ बघा, असं भाजल्यानंतर ना असा आवाज येतो, तोपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. आणि गॅस एकदम मध्यमवरती वगैरे नाही ठेवायची, मंद गॅसवरती ठेवायचं, कारण हे तीळला पटकन भाजले जातात. आणि असं पसरट पॅन वगैरे घेतलं ना की भाजायला सोपं पडतं. तर बघा, एक समान सतत मिक्स करत आपण हे तीळ भाजून घ्यायचे आहे. आता हे तीळ बघू शकता ना, असे फुटफुटायला लागलेले आहेत, बघू शकता. म्हणजे आपले तीळ भाजले गेलेले आहेत. जास्त भाजायचं नाही, त्यांच्यावरती ना असा डार्क कलर नाही आला पाहिजे, एवढे आपल्याला भाजायचे असतात. आता हे तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर सेम पॅनमध्ये आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे. तर काय करायचं माहिती आहे, तीळ आणि शेंगदाणे आपल्याला भाजायचे असतं तेव्हा पहिले तीळ भाजून घ्यायचं, कारण पॅन जास्त तापलेलं नसतं. आणि जर पहिले सुरुवातीला शेंगदाणे भाजायला गेलात ना, तर पॅन जास्त तापेल आणि तीळ मग व्यवस्थित भाजले जाणार नाही. त्यामुळे आपण तीळ आधी भाजून घेतले, त्यानंतर शेंगदाणे येतात. आता बघा, शेंगदाणेही आपल्याला जास्त लालसर होईपर्यंत भाजायचे नाहीत. बघा, हलका हलका कलर आलेला आहे. त्यानंतर असं चेक करून बघायचं, साल निघतं आहे ना, म्हणजे एवढेच आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहे, जास्त नाही. आता हे दोन्ही शेंगदाणे आणि तीळ आपण थंड करून घेऊया. पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला तीळ आणि शेंगदाणे. आणि शेंगदाण्याची जी आहेत आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. आता इथे मी तीळ आणि शेंगदाणे आपण पूर्णपणे थंड करून शेंगदाण्याची जी आहे सालं काढून घेतलेली आहेत. आता पुढे काय करायचं आहे ते पाहूया. आपल्याला ना एक मिक्सर जार घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे शेंगदाणे जे आहेत थोडेसे ना असे, एका शेंगदाण्याचे 2-3 तुकडे होतील एवढेच आपल्याला फोडून घ्यायचे आहेत. पावडर करायची नाही बरं का. एक पल्स मोडवरती काही एक सेकंदभर आपण असं फिरून घ्यायचं, म्हणजे काय होतं, जास्त पावडरही होत नाही आणि शेंगदाणेही असे अख्खे अख्खे राहतात. बघा, फोडून घ्यायचे. एवढंच आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे. आता सेम मिक्सर जारमध्ये आपण काय करणार आहोत, हे जे तीळ आपण घेतले भाजलेले आहेत त्यामधले थोडे तीळ वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. वाटून म्हणजे एकदा पीठ नाही करायचं आहे, थोडेसे दरदरीत वाटून घ्यायचं. यामुळे काय होतं माहिती आहे का, आपले जे लाडू आहेत ना ते खुसखुशीत होतात, चिवट किंवा कडक होत नाही. तर ही टिप जी आहे ना तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे लाडू परफेक्ट होतील. तर हे बघा, शेंगदाणे मी आता वाटून घेतल्यानंतर आपण ही तिळी असे दरदरीत असे वाटून घेतलेले आहेत. काही काही लोकं काय करतात माहिती आहे, पूर्ण शेंगदाणे तीळही वाटून घेतात, पण असे अर्धे वाटून घेतल्यानंतर ना लाडू दिसायलाही खूप सुंदर दिसतात. आता सेम पॅनमध्ये आपण घेतलेलं आहे तूप. तर 1 चमचा मी तूप घेते. तूप थोडंसं घालायचं, म्हणजे काय होतं, लाडूला जी आहे ना अशी चकाकी छान येते, शाईन छान येते. त्यामुळे तूप घेतलेले आहे. आता तूप वितळलं की यामध्ये घालूया गूळ. तर जसं मी सांगितल्याप्रमाणे इथे मी साधा गूळ घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ घेतलेला नाही आहे. चिक्कीच्या गुळामुळे जे लाडू आहेत ना चिक्कीसारखे कडक होतात. त्यामुळे आपण इथे साधा गूळ घ्यायचा आहे. आता गूळ आपण पाक वगैरे बनवायचा नाही आहे आपल्याला. गूळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे.
तर मिक्स करत राहायचं आणि आपल्याला 1 तारी 2 तारी पाक वगैरे असं आपल्याला जसं लाडूला बनवतात तसं काही करायचं नाही आहे. एकदम सोपी पद्धत आहे, कोणालाही सहज जमेल. काय होतं, पाक करण्याचा बनवायला गेलात तर पाक कडक झाला तर लाडूही कडक होतात, त्यामुळे काहीही गरज नाही आहे. फक्त आपण हा गूळ वितळवून घेणार आहोत. तर बघू शकता आता जसं जसं पॅन गरम होतं ना तसं गूळ वितळायला लागतो. जास्त पाक न करत राहिल्यामुळे काय होतं माहिती आहे, आपला गूळ जास्त गरमही होत नाही आणि हातालाही चटके लागत नाहीत. तर हा आपला गूळ आता वितळत चाललेला आहे बघा, मस्त असं वितळलेलं आहे. आता तुम्हाला मध्ये मध्ये असे बघा थोडे थोडे खडे दिसत असतील, तर काय करायचं ते जसं हलकं हलकं असं गरम होत जाईल ना तसं ते वितळत जातात. त्यामुळे आपण हलकासा असा 1 मिनिटभर पण नाही लागणार, काही सेकंद हलकासा असा अजून याला गरम करूया. आणि आता आपण वितळल्यानंतर गॅस करूया बंद. तर इथे ना आता मी हे गूळ छोटे छोटेच कण आहेत, त्यामुळे मी गॅस करणार आहे बंद. आणि हा जो पाक आहे आपल्याला, जो गूळ आहे असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे छोटे छोटे खडे आहेत ते आपोआप विरघळले जातील. फक्त असं मिक्स करत राहायचं आहे. त्यामुळे बघा जास्त पाक न बनवल्यामुळे ते जास्त गरमही होत नाही आणि लाडूही आपल्याला पटापट वळता येतात, हातालाही चटके लागत नाही. त्यामुळे ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला सांगायला विसरू नका बरं का. यात छान छान पद्धतीने माझ्या चॅनलवरती मी रेसिपी अपलोड करत असते, त्या तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये ना मी घालते वेलची पावडर. साखरेमध्ये थोडी वेलची घालून वाटून घेतलेली आहे, ती घालून घेऊया. वेलची तुम्हाला आवडत असेल तर घाला. वेलचीमुळे ना मस्त फ्लेवर खूप छान येतो, लाडू खाताना मस्त लागतं. त्यामुळे मी थोडीशी वेलची पावडर घातलेली. आता वेलची पावडर मिक्स करून घेतलेली आहे. आता घालूया आपण तीळ आणि शेंगदाणे आणि बारीक जे आपण तीळ वाटून ठेवले होते ते सर्व 1 बाय 1 घालायचं आणि गॅसवरतीच पॅन ठेवायचं. म्हणजे काय होतं, गॅस आता गरम आहे ना त्यामुळे ते पॅनही आपलं गरम राहतं आणि आपल्याला लाडू वळायला सोपं पडतं. म्हणजे कसं मिश्रण गरम असेल थोडं, तर मग पटापट लाडू वळता येतात, सुकत नाही. आता हे पटापट आपण मिक्स करून घेऊया. आता इथे आपण शेंगदाणे, गूळ आणि तिळाचं प्रमाण एकदम परफेक्ट घेतलेलं आहे, त्यामुळे तुमचे लाडू एकदम परफेक्ट होतील, जराही फसणार नाहीत. आता हे बघा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पटापट लाडू वळायचे आहेत. तर लाडू वळण्यासाठी मी तुम्हाला एकदम परफेक्ट अशी ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या हातालाही लाडू चटके लागणार नाहीत आणि लाडू व्यवस्थित वळले जातात आणि एकाच साईजचे तुमचे लाडू तयार होतील, छोटे मोठे होणार नाही. तर हे मस्त सर्व मिश्रण आता मिक्स करून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त गरमही नाही, कारण तीळ शेंगदाणे थंड झालेले होते. आता हे बघा तुमच्या घरामध्ये असे मेजरिंग स्पून नसेल, तसा नॉर्मल जो चमचा असतो त्यानेही तुम्ही लाडू वळू शकता. हाताला चमच्यानं थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण घ्यायचं. तो 2-3 प्रकार मी तुम्हाला दाखवते बघा. एक तर असं चमच्यामध्ये भरून तुम्ही दाबून हातावरतीही वळू शकता आणि जास्त गरम नसतात, तर हातावरती काढून घ्यायचं. म्हणजे काय होतं, लाडू एकसारखे होतात. पटकन असे गोल गोल फिरवला तर तुमचा लाडू पटकन असा वळला जातो, बघू शकता. तर ही पहिली मी ट्रिक तुम्हाला सांगते. आपला लाडू तयार आहे. किंवा दुसरी पद्धत म्हणजे छोटे छोटे बॉल तुम्ही काढून तुम्हाला असं गरम लागत असेल तर थोडं थोडं काढून ठेवलं, तूप लावून घ्यायचं आणि त्यावरती असं कोमट होतं थोडं थोडं काढून ठेवायचं. म्हणजे काय होतं, दुसरी ट्रिक मी या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे लाडू वळण्याची. लाडू वळू शकता. किंवा दुसरी पद्धत म्हणजे मिश्रण घ्यायचं, हाताने गोल गोल फिरवायचं आणि गोल काही सेकंद पण लागत नाही लाडू तयार व्हायला, बघू शकता. वरच्या साईडने सरळ करायचं, हलकसं त्याला दाबून घ्यायचं आणि गोल हाताने फिरवत गेला का लाडू व्यवस्थित वळले जातात. किती झटपट लाडू तयार होतात आणि अजिबात हाताला चटका लागत नाही. हाताला थोडंसं हलकंसं तूप लावून घ्यायचं. तुम्हाला कुठली पद्धत तुम्ही लाडू बनवू शकता, कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. 1 सेकंदही लागत नाही लाडू वळायला. हे बघा कसे मस्त पटापट काही सेकंदामध्ये तुम्ही एक लाडू वळू शकता. लाडू तुमचे तयार होतील. तुम्हाला गोल चमच्यामध्ये दाबून कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. या पद्धतीने एकदा नक्की लाडू बनवून पाहणे मला सांगायला विसरू नका. कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. छान छान आणि लाडू बनवणे एन्जॉय करा. या मकर संक्रांतीमध्ये सबस्क्राइब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. सोबतच बेल बनवा आणि मला सांगायला अजिबात विसरायचं मला माझ्या नवीन रेसिपी. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेही मला सांगा, म्हणजे काय होईल मलाही कळेल की माझे व्हिडिओ याआधी तुम्ही नक्कीच पाहिले जात आहेत. ट्रिक पाहिली